झालंय, बघूया कसं पोचतो. ट्रॅफिक कमी भेटेल तर बरं आहे. मस्त धुकं पसरलंय सर्वीकडे आणि घोडबंदर खाली भेटलेला आहे अजून तरी. चला निघूया फटफट, पनवेल पोचूया. तर आता कुठे पोचलो आपण? वाकणला पोचला. नाश्ता करायला थांबलो. झोप येते ना तुला? आणि आता मी चालवतो गाडी खूप, आणि मला पण झोप नीट नाही झाली एकदम. झोप आणि निघायला लेट झाला ना. नाही 4-5चा टायमिंग होता आमचा आणि आम्ही निघालो 7ला. फायनली पोचलो आहे गावाला. लोकांना मस्त भेटलं मग. सरळ घे. चला घरात जाऊया. पप्पा गेले पुढे, दरवाजा खुल्ला आहे. मम्मी उभी आहे नजर काढायला, आरती काढायला. मम्मी तयारीत आहे ती बघ घेऊन ये. थांबा. सो फायनली आता आपण गावी आलो आहोत लग्नानंतर. फर्स्ट टाइम सोनू गावी आलेली आहे. आणि आता काय करतोय आपण? मस्त रात्री जेवण वगैरे अंगणात बसलोय. मस्त गार वाटतंय. येस, गावचं क्लायमेट एन्जॉय करतोय. गावचं गार. वा वा. थंडी वाजते, थोडी थोडी आहे. थंडी वाजते सकाळी पहाटे, किती थंडी वाजेल ना. सो आता आम्ही आलोय कुलस्वामीच्या पाया पडायला. ठीक आहे. आता कोटी भरणार आहे कुलस्वामिनीची. हे बघितलंस का? काय देव आहे देव. हा ठेवते ती. हो साईडला. कुलस्वामिनीचे दर्शन तर झाले आणि आता आम्ही आलो आहोत आपल्या गावदेवीच्या दर्शनाला, जाकमोत्या मातेच्या दर्शनाला. आणि ही बघा नवी नवरी. कसलं भारी क्लायमेट आहे गावचं, एकदम थंडगार क्लायमेट आहे. आणि आता हे सर्व साफ होणार आहे होळीला. हे सर्व बांधून इथे आपली इकडे होळी पेटते आपली. तो चला वा, क्लायमेट एकदम गार गार आहे.
आणले आणले. सरकतोच. काही कारण ना तू आता निघालोय मस्त ओटी वगैरे भरली. फायनली दर्शन झालं नवरा बायको. दर्शन घेतलंय लग्नानंतर पहिली वेळ. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. प्रसन्न वातावरण आहे, खूप छान वाटतंय. आता फायनली आता निघूया आणि बाय रोड बघूया कुठला रोड जवळ पडेल. येस, हरिहरेश्वर जायला. तिथून मग आपण तिथून डायरेक्ट निघूया हरिहरेश्वरला. 1-1.5 तास लागेल ना इथून पोचायला आपल्याला. लागू शकतं. 1.5-2 तास. सकाळचे 9:30 झालेत. बघूया आता, निघूया पटकन. चला. चला होळीला येऊया. ही बघा आपली वाडी.
फायनली आपण दक्षिण काशीला पोचलेलो आहे, म्हणजेच आपल्या हरिहरेश्वरला पोचलेलो आहेत. आणि आता बाबांचं दर्शन करायचं आहे आणि हिचा मेकअप चालू आहे. गाडी इथे पार्क केलेली आहे आपली आणि जायचं आहे तिथून आतमध्ये. चला. सो आता आम्ही चाललो आतमध्ये. खूपच जास्त गर्दी आहे इकडे. मे बी सुट्ट्यांचं रिझनमुळे जास्त गर्दी आहे. खूप मोठी लाईन लागली आहे मंदिरासाठी. आणि इकडून अशी जाऊन तशी तिकडे चालली आहे लाईन. तिथून पण मागे फिरून त्या मंदिर हा मंदिर मोठी लाईन आहे. आणि सुकू आणि मम्मी तिथे बसल्यात मागे. लाईन कशी वाटते? लाईन खूप आहे. संडे आणि सुट्टीचा दिवस आहे ना. वेकेशन मोड आहे. भरलंय पूर्ण. ती बघा लाईन. आम्ही तिकडून आलोय. तिच्या पण मागे होते, तिथून आलोय. आता आम्ही एका मंदिरात जाणार आहोत. नंतर आतमधून लाईन फिरून परत इकडे 2-3 राऊंड मारते लाईन आणि परत दुसऱ्या मंदिरमध्ये जाते. खूप गर्दी आहे ना. काळभैरव मंदिर, मग हरिहरेश्वर मंदिर. व्हिडिओ पुढे नाही काढायला देणार. नाही नाही असंच. सो जे आम्ही कुलस्वामीने घेऊन गेलो त्यांना पाण्यात सोडायचं असतं. सो आता पप्पा पाण्यात सोडत आहेत. हे सुकू मेहनत करून कशी कशी चालत आले साडी घालून बीचवर. हरिहरेश्वर चौपाटी. आपण लास्ट टाइम तिकडे आलो. तो आता दर्शन वगैरे झाली मस्त आणि आम्ही इकडे जेवलो. मस्त जेवण लागतं. जर तुम्ही कधी याल तर या. सो आता झाले निघायची वेळ आणि मुंबईला जायचे 6 तास. 7 मे बी 8 तासाचा प्रवास होऊ शकतो. इथेच थांबते मी, उद्या येते. सो चला मग निघूया ना आता. चला. आता ड्राईव्ह तू करते मी चालवते का? कारण आता जेवलोय आपण. शाणी आहे खूप ती. सो चला बाय बाय. परत येऊ कधीतरी हरिहरेश्वरला. चल चालू होतं.